आता बघूया दुपारच्या 100 बातम्या. मंचर नगरपंचायत निवडणुकीतील उच्चशिक्षित उमेदवार प्राची थोरात यांना अपक्ष म्हणून रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे त्यांची स्वतः रिक्षा चालवत त्यांनी प्रचार केलेला आहे. भाजपाच्या नाराज गटाने प्राची यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवलेलं आहे. परंडा नगरपालिका निवडणुकीत 21 उमेदवार निवडून नाही आले तर गुलाल लावणार नाही असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलेलं आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली. तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहात का असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावरती जोरदार निशाणा साधलाय. नवऱ्याचा पक्ष भाजपाविरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपाच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी निशाणा साधलाय. वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी 3 तर 25 नगरसेवक पदासाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांच्या घरातील तिघांना तिकीट दिलंय. साबेर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाच्याला शिंदे सेनेने तिकीट दिले, त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा होते. माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावरती गंभीर आरोप केलाय. अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकाचं प्रकाशन केलंय. मंत्री संजय सावकारे यांनी 20 वर्षात कुठलाही विकास केला नसून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नशिराबाद नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच वाढलेली आहे. गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका वाढलाय आणि अशातच शेकोट्यांभोवती राजकारणाची सुद्धा चर्चा रंगताना दिसते. शेकोटीभोवती बसलेल्या गावकऱ्यांच्या गप्पांना निवडणुकीची छाप स्पष्टपणे जाणवते. उमेदवारांची चाल, पक्षाची रणनीती, कॉर्नर सभा आणि गाव विकासाचे मुद्दे यावरती चर्चा रंगू लागल्यात. बदलापूरची प्रचारसभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डायलॉगबाजीने गाजलेली आहे. बदलापूर में शिवसेना को हराना मुश्किल नहीं नामुमकिन है असं शिंदेंनी म्हटलंय. काही लोक मला म्हणतात तुम्ही झोपता कधी आणि उठता कधी. मी त्यांना सांगतो मी झोपण्यासाठी आलो नाही तर झोप उडवण्यासाठी आलो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. वाशिमच्या मंगळूरपीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचे डॉक्टर दिलीप रत्नपारखी निवडणूक लढवत आहेत आणि या मंगळूरपीर शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासह इतर समस्या मार्गी लावाव्यात यासाठी मी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक मैदानात उतरलो असं त्यांनी सांगितलं आहे. बदलापूर पश्चिमेच्या समर्थनगर रमेशवाडी भागात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शेरसिंग यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलेलं आहे. 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्यात. मंचर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. या ठिकाणच्या प्रचारावरती बिबट्याचं सावट पाहायला मिळत आहे. निम शहरी भागात मंचरच्या वाड्यावस्त्यांमधील शेतकरी आणि रहिवासी बिबट्याच्या भीतीमुळे उमेदवारांना रात्री प्रचाराला येऊ नका असं सांगतायत. वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलंय. 20 प्रभागात 20 नगरसेवकांचे मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या. भाजपाची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने असल्याची टीका खासदार निलेश लंकेंनी केली आहे. ते कराड नगर परिषदेत राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले होते. लातूरच्या औसा नगर परिषदेत सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षवेधी लढत होणार आहे. औसामध्ये 30% मुस्लिम मतदार असून हे मतदार निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली आहे. आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आपण धमक्यांना घाबरत नाही असं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपाला इशारा दिला आहे. वाशिमच्या मंगळूरपीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अशोकराव परळीकर हे उभे आहेत. मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास मी शहरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढून नागरिकांना रस्ते, वीज तसंच स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी सरकारच्या विविध योजना शहरात आणीन असं आश्वासन दिलं आहे. धाराशिवच्या आलम शहर विकास आघाडीचे उमेदवार संयोगिता गाडवे यांच्या प्रचारासाठी भूम शहरात रॅली काढण्यात आली. तानाजी सावंतांनी उमेदवारांसाठी शहरात पदयात्रा काढली. यावेळेला त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधला आहे.
विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी मला राम सातपुतेंनी फडणवीसांसमोर 35 कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटलांनी केलाय. अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मोहिते पाटलांनी खुलासा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. मावळ तालुक्यातील तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती पोलिसांनी खास चेक नाका उभा केलाय. संशयित वाहनांची तपासणी केली जाते. वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणीचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. यावेळेला निवडणूक निरीक्षक सुनील माळी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. जुन्या पुणे मुंबई हायवेची वाहतूक कोंडी शहरातील मूलभूत समस्या हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 उच्च शिक्षित जावांमध्ये लढत पार पडते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्राप्ती मारोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना मारोटकर हे रिंगणामध्ये उतरल्यात. सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आहे, मात्र धंदे सगळे काळे आहेत असं म्हणत मेहबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवरती निशाणा साधलाय. अनकर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केले. दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले. इथे दहशत असते तर 3 पॅनल उभारले नसते असं म्हणत मेहबूब शेख यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय. भाजपाची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम अशी झाली आहे, अशी टीका आमदार उत्तम जानकरांनी केली आहे. भाजपाचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवरती आहे. मी अनेक वर्ष भाजपात राहिलोय, मला भाजप माहिती आहे असंही जानकर म्हणालेत. समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार आहे. एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी आहे की समान नावाच्या 2 किंवा जास्त व्यक्ती आहेत, त्याचा शोध आता मुंबई महापालिका घेणार आहे. यासाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीत तब्बल 11 लाख नावं दुबार असल्याचं आढळून आलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील डफळापूर या ठिकाणी बंधाऱ्यामध्ये बुडून 4 वर्षीय रेणुका शिवदास ढोबळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरांच्या सराईत चोरट्यांकडून 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त केल्यात. परिसरातील 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेत चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आणलेत. विरारच्या नारंगी फाट्याजवळ टँकरच्या धडकेत 17 वर्षीय हर्ष कदम या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतलाय. पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित करण्याची ईडीची कार्यवाही रद्द करण्याची चोक्सीची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे. संभाजीनगर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीलगत ब्रिजवाडीतील कोट्यवधी रुपयांच्या 54 एकर गायरान जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करत परस्पर विकण्याचा डाव उघडकीस आणला आहे. महसूल मंत्री, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या शिक्के यातून हा घोटाळा केला जात होता. मात्र गेवराईच्या नायब तहसीलदारांनी वेळीच स्थानिक प्रशासनाला ही बाब उघडकीस आणली. छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अत्यंत गंभीर आणि नवीन खुलासे समोर येत आहेत. कल्पनाच्या प्रियकराच्या पाकिस्तानातील भावाला भारतात प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 8 मोटरसायकल जप्त केल्या.
नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. 100 कर्मचारी नियुक्त केले जाणार असून त्यासाठी वर्षाला 4,14,00,000 रुपये खर्च होणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी काम करतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने नुकतीच या संदर्भात एक घोषणा केली आहे. बंगळुरू आणि दिल्लीसाठी उड्डाणं सुरू करणार असल्याची अधिकृत घोषणा एअर इंडिया एक्सप्रेसनं केली आहे. संविधान दिन साजरा करण्यासाठी समता अधिवक्ता संघाच्या वतीने व्हॉइसेस ऑफ सोव्हर्निटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये झालेल्या कार्यक्रमाला विधी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज नवीन कॅडेटची तुकडी सैन्यात रुजू होते. त्यांच्या दीक्षांत संचलन सोहळा म्हणजेच पासिंग आऊट परेड पार पडली. एनडीतून भारतीय सैन्यात रुजू होणारी ही 149वी तुकडी असणार आहे. रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. 28 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,26,168 शेतकऱ्यांनी 2,06,995 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला. गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. सोने चांदीच्या भावात सलग 5व्या दिवशी भाववाढ होऊन चांदीच्या भावात 7,700 रुपयांची वाढ झाली. चांदी 1,74,000 रुपयांवरती पोहोचली आहे, तर सोन्याच्या भावात 1,044 रुपयांची वाढ होऊन ते 1,28,200 रुपयांवर पोहोचलं आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुशनूर औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याने 2 जणांवरती हल्ला केला आहे. घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावण्यात आलेला असून नागरिकांनी परिसरात एकटं फिरू नये असं आवाहन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जुने गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या भागामध्ये अनेकांना बिबट्याचं दर्शन झालं आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा या ठिकाणी घडली आहे. ही मुलगी वडिलांसोबत शेतात गेली होती. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संसदेच्या 3 आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते. मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणी, मतचोरी, वंदे मातरम, नवी दिल्ली हवा प्रदूषण या मुद्द्यांवरती अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. दितवा चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या किनाऱ्यांवरती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांवरती न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दितवा चक्रीवादळामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दितवा चक्रीवादळाचा मोठा फटका या भागाला बसू शकतो. दितवा चक्रीवादळाचा परिणाम विमानसेवेवर सुद्धा झाला आहे. चेन्नई विमानतळावरच्या 35 उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत. श्रीलंकेत दितवा चक्रीवादळामुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेत आतापर्यंत चक्रीवादळामुळे 132 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेच्या मदतीला भारतीय नौदल हे धावून गेलेलं आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवरती एक ड्रोन सापडलाय. झाडीझोडपामध्ये ड्रोन पडलेला होता. BSF कडून याबाबत अधिकची चौकशी केली जाते. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 2 महिलांमध्ये पोलीस स्टेशन समोरच मारहाणीची घटना घडली आहे. अवैध संबंधांच्या वादातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये पेट्रोल पंपावरती उभ्या असलेल्या बाईकला अचानक आग लागली. बाईक सुरू करताच ही आग लागली. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये रील बनवण्याच्या नादात युवकाने हायवेवरती जीव घेणं स्टंट केलाय. पोलिसांनी या स्टंटबाज तरुणाची बाईक जप्त केली आहे. राजधानी दिल्लीतल्या संगम विहार या ठिकाणी एका घराला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 4 जणांचा मृत्यू झालाय. 2 जण जखमी झाले. फ्लोरिडामध्ये 104 स्कायडायव्हर्सनी अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. हवेमध्ये वेगवेगळे पॅटर्न बनवत हा विक्रम केलाय.
व्हेनेझुएला विरुद्ध युद्धाची तयारी अमेरिकेकडून सुरू आहे. अमेरिकन सैन्याने अँटी एअरक्राफ्ट गनचा जोरदार सराव केला आहे. व्हेनेझुएलावरती हल्ला करण्याची अमेरिकेकडून तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलाची एअरस्पेस बंद करण्यात आली आहे. ड्रग डीलर आणि मानवी तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी हे पाऊल अमेरिकेकडून उचललं जात आहे. युक्रेनवरती रशियाने मोठे हल्ले केल्याचा दावा केलेला आहे. युक्रेनचे 136 ड्रोन पाडल्याचा दावा रशिया संरक्षण मंत्रालयानं केला आहे. रशियाच्या सारातोव तेल रिफायनरीवरती युक्रेनने जोरदार हल्ला केला आहे. युक्रेनच्या सेनेने हा जबरदस्त स्फोट केल्याचा दावा केला आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मोठा दावा केला आहे. पोक्रोव्स्क या ठिकाणी 6,585 इमारतींमधून युक्रेनच्या सैनिकांना पळवून लावलं आहे. रशियाच्या 2 टँकवरती युक्रेनने SBUचा हल्ला केलेला आहे. हे टँकर रशियाच्या प्रमुख तेल टर्मिनलच्या दिशेने जात होते. रशियाने युक्रेनच्या कीव शहरावरती केलेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र अंधार पसरलेला होता. तब्बल 5 लाख घरांमधील बत्ती गुल झाल्यामुळे सर्वत्र काळोख पसरला आहे. मध्यरात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावरती जोरदार हल्ला केला आहे. 632 मिसाईल ड्रोनने राजधानी कीव शहरावरती हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 9 युक्रेनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. 37पेक्षा अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे.